चला तर मंडळी, आज एकदम मऊ लुसलुशीत खरपूस पुरणपोळ्या बघूया। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, इथे मी 1 कप मेजरिंग कपने मोजून डाळ घेतली आहे। ती अर्धा ते पाऊण तास पाण्यात भिजत घालायची आहे। नंतर त्याच पाण्यात ती डाळ कुकरमध्ये शिजवायला ठेवायची आहे। कुकरचं झाकण बंद करण्याआधी आपल्याला एक प्रोसेस करायची आहे, ती बघून घेऊ। इथे हाय फ्लेमवर कुकर ठेवला आहे आणि हे बघा, हा जो फेस येतो डाळीवर तो सगळा काढून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळेस गरम पाणी टाकायचं आणि परत जो फेस तयार होईल तो सगळा काढून घ्यायचा आहे। आता फेस कमीत कमी राहिला की त्यात 1 चमचा तेल टाकून छान उकळी येऊ द्यायची आणि कुकरचं झाकण बंद करून तुमच्या अंदाजानुसार कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ खूपच छान शिजली आहे। इथे मी 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या होत्या। इथे डाळीतलं सगळं पाणी आपण काढून ठेवलं आहे आणि त्याच कुकरमध्ये मी जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ आणि वरती 2 ते 3 चमचे साखर वितळून घेतली आहे। आता त्यात शिजलेली डाळ टाकायची आहे। डाळीचं आपलं सगळं पाणी पुरणाच्या आमटीसाठी काढून घेतलंय मी। आता हे छान मोठ्या गॅसवर परतून घ्यायची आहे ही डाळ। हे बघा, आपली डाळ ही परत पातळ झाली आहे आणि आता हलवत हलवत ह्या डाळीतलं पाणी जे आहे गुळाचं ते सगळं आटवायचं आहे। याला साधारण 5 ते 6 मिनिट लागतात। हे बघा, डाळ पातळ झाली आहे पण हळूहळू पाणी आटतंय। हे सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग गुळामुळे खाली पुरण लागू शकतं। आणि इथे आपण बघू पुरण आपलं छान मुरलंय की नाही ते। त्यासाठी उलटनं असं डाळीमध्ये उभं करून बघायचं। जर ते छान उभं राहिलं तर समजायचं की आपलं पुरण तयार झालंय। हे बघा, इथे उलटनं पडतंय म्हणजे अजून आपल्या पुरणाला तयार व्हायला वेळ लागणार आहे। परत तीच प्रोसेस करायची आहे। परत आपण एकदा उलटनं सरळ ठेवून बघूया आपलं पुरण शिजलंय का। हे बघा, आता ह्या वेळेस उलटनं छान उभं राहिलंय म्हणजे आपलं पुरण छान शिजलंय। आता हे चाळणीत टाकून घेतलंय मी आणि गरम असतानाच चमच्याने किंवा वाटीने किंवा फुलपात्र्याने तुम्ही ते चाळून घ्यायचं आहे। सगळं पुरण छान एकसारखं खाली पडतंय आणि छान मऊ होतंय। बघा, तुम्हाला दाखवते आता मी। आणि ह्या पुरणाचे आपण हे सगळं पुरण परत छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पुरण शिजत असतानाच मी त्यात जायफळ आणि वेलची पूड टाकली होती। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे आणि याला आपण सेम भागात डिवाइड करणार आहोत। आता इथे माझे 6 उंडे झाले होते पुरणाचे। 1 कप डाळीमध्ये 6 उंडे झाले होते। कणकेचे आणि पुरणाचे गोळे करून घेतले। तुम्ही इथे बघू शकता, कणिक मी पुरणाच्या उंड्यापेक्षा एकदम निम्मी घेतली आहे। आमच्याकडे भरपूर पुरण पाहिजे असतं पोळ्यांमध्ये। आणि आता ते पिठात घोळवून छान मी छोटी पारी करून घेणार आहे आणि त्यात आपला पुरणाचा गोळा भरून घेणार आहे। हे बघा, अशी पारी हातावर घेऊन पारी उलटी करून त्यात पुरण भरून घ्यायचं आहे आणि त्याचं टोक बंद करायचं आहे आणि परत पिठात घोळवून घ्यायचं आणि हातावर छान दाबून घ्यायचे हा उंडा। म्हणजे एक्स्ट्राचं पीठ पण निघून जातं आणि पुरण छान काठापर्यंत पसरले जातं। आणि आता आपण पोळी लाटून घेऊ। हे बघा, पोळी कुठेही न चिकटता आणि पुरण पण बाहेर पडत नाही आहे, पोळी पण फुटत नाही आहे बिलकुल। इथे मी कणकेत फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, मैदा अजिबात वापरलेला नाही आहे। इथे तवा छान गरम करून घेतला होता आणि आपण पोळी भाजून घेऊ। आता पोळीला वर बुडबुडे आले की पोळी उलटायची आणि दुसऱ्या बाजूने छान खमंग भाजून घ्यायची आणि पोळी सतत तव्यावर फिरवत राहायची आहे।
म्हणजे काठाचा भाग असतो तो तव्याच्या मधोमध घ्यायचा, म्हणजे काठ छान भाजले जातात. हे बघा पोळी आपोआप फुगते चमचा न लावता. आता ही पोळी आपण उलटून घेऊ. हे बघा अशा प्रकारे पोळीचा काठाचा भाग तव्याच्या मधोमध घ्यायचा, म्हणजे काठ पण छान भाजले जातात. आणि आता आपण ही पोळी तूप टाकून घेऊया आणि उलटून घेऊ. आता पोळी एकदम छान टम्म फुगली आहे आणि दिसायलाच एकदम नरम लुसलुशीत दिसते आहे. दोन्हीही बाजूंनी पोळी छान फुगली आहे. आता परत एकदा उलटून अशी मधून घडी करून घ्यायची आहे. ही आहे आपली पुरणपोळी तयार. रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा, ट्राय करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.